काय सांगाल तुम्ही 1.5 वर्ष तुम्ही स्वतःचं लगीन लपवून ठेवलं होतं का? अशी त्यावेळेला समज होती की हिरोचं लग्न झालं म्हणजे त्याची हिरोईन मुलींची त्याची फॅन्स जी आहेत आणि त्याला जे चित्रपट मिळतात ते त्याला मिळणार नाही पुढं. आणि मी ज्या वेळेला मी सुनीताला सांगितलं की मी सुनीता आपण लग्न करत आहोत, तर आईने मला सांगितलं की चिची तुम्हारी शादी 49 तक हम नहीं कर सकते हैं क्योंकि 49 तक तेरा ऐसा हॉरोस्कोप के अंदर जो है योग है कि उसमें कष्ट आ सकता है, तो वो कष्ट नहीं आए तो हम क्या करें. तो सुनीता का और मेरा उस वक्त त्यावेळेला त्या लोकांनी जसं आईने मला सांगितलं की गंधर्व विवाह व्हा, तर गंधर्व विवाह त्यात आई वडील ब्राह्मण आणि तुमच्या घरातले कोणतरी वयस्कर त्यांच्या समक्ष आणि देऊळ यात तुम्ही तो गंधर्व विवाह करू शकता. त्यांच्या हॉरोस्कोपमध्ये त्रास असतो किंवा असं त्यांना असं वाटतं की लग्नामुळे याला जीवाला याला त्रास होऊ शकतो. आणि माझी आई जी होती ती पूजा प्रार्थनेत फार होती, तर ते ज्या मला सांगायचे ते मी ते तसंच करायचो. तर मी तिला सांगितलं की तुला चालणार का तसं मी केलं तर त्यावेळेला तिने सांगितलं मला तर तिला चालणार ना. मग आता हे तुमच्यासमोर खरंय सर, केवढा मोठा दगड तुम्ही स्वतःच्या काळजावर ठेवला असेल. माहीम जंक्शन मिलॉर्ड. काय काय माहीम जंक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन. अच्छा तेच ते. तर 1.5 वर्षांनी लग्न लपवून ठेवलं याच्यावर एवढी चर्चा. आज मला या जनतेला निष्ठून सांगायचं आहे की या ठिकाणी लोकांकडे एवढा काळा पैसा आहे, तो लपवून ठेवला त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. कांगारूच्या पोटात पिल्लू लपवून असतं याच्यावर कोणी भाष्य करत नाही. शोले चित्रपटामध्ये एक ठाकूर शॉलच्या पाठीमागे 2 हात लपवतो याच्यावर कोणी भाष्य करत नाही. आज मला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की डोंबिवली स्मार्ट सिटी गप्प बसा. गप्प बसा आहे. गप्प बसा काय तू वेगळंच बोलताय. मला हेच सांगायचं आहे की कुणाकडे किती काय काय पैसा आहे. कुणी खिशात लपवून ठेवतं, कुणी मनात लपवून ठेवतं, कुणी केसाखाली लपवून अरे हेल्मेटच्या वर यांनी विग लावला. चावडीने दोन्ही पण बाजू ऐकून घेतलेल्या आहेत, पण खरं कारण मला माहिती आहे. काय? आमच्या सूत्रांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय. बर. ऍक्च्युली काय झालं होतं, सरांचं लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होतं 10व्या माळ्यावरती. 10व्या आणि नुकताच सरकारचा नियम आला की गोविंदा 9 थराच्या वर जाऊ शकत नाही. आता सगळं बुकिंग तर झालं होतं, सगळे पैसे वायाला जातील म्हणून त्यांनी लपून लग्न केलं. आणि ते 1.5 वर्ष वाट बघत होतं की सरकार आज ना उद्या नियम बदलल. पण सरकार निर्दयी निघाली, नियम त्यांनी बदलले नाहीत आणि हे सत्य आज उघडकीस पडलं. पण स्त्रीवर अत्याचार झाला हे मात्र खरं. स्त्रीच्या मनातल्या भावना आहेत, तिला वाटत राहतं की 1.5 वर्ष. असू द्या. ए हॅलो, 1.5 वर्ष माझ्याच बरोबर होती, दुसऱ्या बरोबर होती ती. तर ते हा म्हणजे नाही पण काय सर जे कोर्टात काय- आलं जे काय काय- नाही शिक्षा भेटली जे पाहिजे. काय नाही होऊ शकत होतं ते नाही झालं, पण जे काय व्हायला पाहिजे होतं ते सगळं झालं. तेव्हाचं जे लग्न होतं ते सरांनी लपवून ठेवलं 1.5 वर्ष. हरकत नाही, आता सगळ्या देशाच्या समोर आपण पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावू. वा वा. तर आता कायद्यानुसार बायको नवऱ्यावरती आरोप करू शकते. साहेब रोमॅन्टिक कशाला नाही? साहेब रोमॅन्टिक नाही अगदी नाही. रोमॅन्टिक नाही असं कसं आता काय करू? रोमॅन्टिक नाही म्हणजे एवढ्या सिनेमात हिरोईन बरोबर काही यांनी काही फक्त हिरोईन बरोबर, बायको बरोबर नाही. दिवस रात्र माणूस हिरोईन आर्टिस्ट या लोकांबरोबर दिवस रात्र काम करत असताना फिल्म लाईनमध्ये असताना त्याला एवढी वेळच मिळत नाही. खरं. तो रोमांस करणार. रोमांस करायला तुम्हाला वेळ तर मिळाली पाहिजे की नाही. खरंय सर, माझं तर वय गेलं या सगळ्यात. हे शूटिंग लाईन मध्येच. ऑप्टिशियन माय लॉर्ड. काय? ऑप्टिशियन माय लॉर्ड. ऑप्टिशियन नाही, एकदा ऑब्जेक्शन म्हणा. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. करेक्ट. रोमांस करत नाही म्हणजे काय? अरे चित्रपटामध्ये जो रोमांस दाखवला जातो तो खोटा असतो. खरंय. अरे आमचे सर
खोटा रोमांस खरी करू शकत नाही. अरे खरा रोमांस कुठला असतो? कुठला असतो? आपण घरी उशिरा आलो, बायको हसून स्वागत करते, तो खरा रोमांस. वा कामावरून आलो, हातातली बॅग घेते, तो खरा वा वा रोमांस. पहिलं वाक्य जास्त तुम्ही चांगलं. शांत बसा. हा उशिरा घरी आलो का बायको विचारते आलात का, हा? फोन करून तरी यायचं. तो रोमांस. बायकोचा बड्डे आपल्या लक्षात राहत नाही, तीच आठवण करून देते, तो खरा रोमांस. वा वा. त्याच्यात प्रेम वाढतो. वा हे चांगलं असं सांगितलं सरांचं तुम्ही. आमचं हा प्रेम. रोमांस खरा. असं रोमांस. वा हे खूप चांगलं झालं. पण चावडीच्या नियमाप्रमाणे मॅडमचा हा पण आरोप सिद्ध झालेला आहे. आज सरांना सगळ्या जगानं पाहिलं की वेगवेगळ्या हिरोईन बरोबर सर रोमॅन्टिक डान्स करतात, पण त्यांनी स्वतःच्या बायकोबरोबर रोमॅन्टिक डान्स केलेला कुणीतरी बघितलाय का? तुम्हाला बघायला आवडेल का? ठीक आहे, मी तिकडे जातो, मग गाणं लावलं. अभी देखे नहीं तुम हमारा जलवा, हाथ आएगा तेरे का हलवा। निकल तेरे भैया के प्रणाम करे, नहीं करो डिफिकल्टी, चल मार ऐसे गलती सिखाए टेक्निकलिटी, गंगा के छोकरवा के ना मार तू ठोकरवा, निकाल के तमंचा ना देखे दाए बाए ले दाए 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 ले दाए 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 ले दाए दाए दाए। लो हुई गवा, लो हुई गवा वो काम जो तुम सोच नहीं सकते, लो हुई गवा वो काम जो तुम सोच नहीं सकते। हम हो गए कमाल, हम हो गए धमाल, हम हो गए बवाल जिसे टोक नहीं सकते, लो हुई गवा। छोटासा आरोप आहे. छोटासा आरोप असा आहे की सर का असं आम्ही ऐकलेलं आहे की बा तुम्ही एकदा घातलेले कपडे हे परत कधी घालत नाहीत. असं का? म्हणजे ते तुम्हाला कपडे आवडत नाहीत की म्हणजे काय तुम्हाला नंतर समजते का अरे हे चुकलंय आपला अंदाज? मुझे पसीना बहुत आता है. आई असं म्हणायची की काही खास काम असेल तिथं तुमचं नवे कपडे घालतात. तर तसं आमची आहे थॉट्स आमचे. मला असं माहीत आहे हिला पण ते काय जमत नाही माझं काय. पण रोज नवीन कपडे घालतो. हे काय घालतोय? कसे काय पण नवीन कपडे यांनी घालतात? काढले की मी उद्या घालतो. तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे चावडीचं? ऍक्च्युली प्रॉब्लेम एवढाच आहे की सरांच्या घरी वॉशिंग मशीन नाहीये. सरांच्या घरी वॉशिंग मशीन नाहीये, त्यात शांताबाई त्यांचं घरचं काम सोडून गेलीये. हा ती मगाशी सांगितलं शांताबाई. त्याच्यामुळे तो माणूस कसा कपडे धुवल? अरे त्याने शूटिंगचं काम करायचं. चावडी 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 आहे वा वा, जोरदार टाळ्या दोघांसाठी.